पैठण तालुक्यातील लोहगाव शिवारातील एका शेतात मुक्कामी थांबलेले बारामती तालुक्यातील 4 मेंढपाळ कुटुंबावर चोरट्यांनी लाकडी दांडे कुऱ्हाडीने मारहाण करून 6 पुरुष व 2 महिलांना जखमी केले। तालुक्यातील लोहगाव येथील शिवारात एका शेतात मुक्कामी थांबलेले बारामती तालुक्यातील 4 मेंढपाळ कुटुंबावर 5/3/2025 बुधवार रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी लाकडी दांडे कुऱ्हाडीने 6 पुरुष व 2 महिलांवर हल्ला केला। या 2 जण गंभीर जखमी असून सोने चांदी रोख रक्कम ओरबाडून हल्लेखोर पसार झालेत। या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। याबाबत सविस्तर माहिती अशी की बारामती तालुक्यातील मुढाळ गावातील 4 मेंढपाळ कुटुंबे पैठण तालुक्यातील टाकळी पैठण येथून लोहगाव ते दिनापूर रोडवरील अजय दसपुते यांच्या गट नंबर 58 मधील शेतात 5/3/2025 वार बुधवार रोजी मेंढ्यांचा कळपासह थांबले होते। त्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीनं एका बाजूचे तार कुंपण तोडून झोपलेल्या मेंढपाळांवर अचानक लाकडी दांडे कुऱ्हाडीने जोरदार हल्ला करत महिला व लहान मुलांच्या अंगावरील 5 ते 7 तोळे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम ओरबाडून हल्लेखोर चोरटे पसार झाल्याची घटना गुरुवार रोजी उघडकीस आली। यात गुलाब डेगळे, आप्पासाहेब डेगळे, सोनबा हाके, सीताराम टेगळे, लक्ष्मीबाई टेगळे, लीलाबाई टेगळे हे हल्ल्यामध्ये जखमी झाले, तर हिरामन टेगळे, कांतीलाल टेगळे हे गंभीर जखमी झाले। जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती गुरुवार रोजी पहाटे गणेश थापे यांनी बिडकीन पोलिसांना दिली। माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या पथकासह अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील खरात, संतोष पाटील, गोपाल पाटील, विठ्ठल डोके, संतोष डमाळ, संतोष तोडकर, सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी व पंचनामा करून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे। या घटनेमुळे शेतवस्तीवर राहणारे शेतकरी कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण।